MRI रिपोर्टमध्ये कधी कधी लिहिलेलं असतं स्लिप डिस्क, बल्ज, प्रोलॅप्स किंवा स्टेनोसिस. तर हे जे काही शब्द आहेत हे शब्द आपल्या हातात MRI रिपोर्ट आल्यानंतर जेव्हा आपण प्रथम वाचतो आणि आपण वाचल्यानंतर हे शब्दांचा आपल्याला अर्थ किंवा गंभीरता माहीत नसून आपण त्यावर घाबरून जातो. तर चला आज या व्हिडिओच्या माध्यमातून MRI मधील ह्या सर्व 4 ते 5 जे कॉमनली वापरणारे शब्द आहेत जसे की स्टेनोसिस, स्लिप डिस्क, बल्ज आणि प्रोलॅप्स या वर्ड्सबद्दल आपण जाणून घेऊयात आणि त्यांनी होणारा परिणाम किंवा त्याचे जे काही इम्प्लिकेशन्स आहेत आपल्या स्पाईनमध्ये ते देखील जाणून घेऊयात. चला तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघूयात आणि जेणेकरून आपले सर्व काही डाऊट्स क्लिअर करून घेऊयात. नमस्कार, मी डॉक्टर गौरव चांबले, कन्सल्टंट न्यूरो एंडोस्कोपिक स्पाईन सर्जन, छत्रपती संभाजीनगर. पाठीचा त्रास असताना किंवा कमरेचा त्रास असताना 10 पैकी 8 पेशंट्सला डॉक्टर MRI ॲडवाईज करतात. MRI ॲडवाईज केल्यानंतर आपण जेव्हा MRI आपल्या हातात येतो त्यावेळेस हे शब्द वाचून आपण साहजिकपणे घाबरून जातो व आपल्याला काही मोठा आजार तर नाही ना हा प्रश्न आपल्याला उद्भवतो. तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असलेल्या या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करूयात. तर सर्वप्रथम MRI म्हणजे काय? MRI म्हणजे मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग. एका मोठ्या मॅग्नेटच्या मदतीने आपल्या शरीरातील असलेल्या गोष्टींची आपण एक इमेज बनवतो आणि त्या इमेजच्या माध्यमातून आपल्याला हाडांमधील असलेले जे काही नॉर्मल आणि सॉफ्ट टिश्यू म्हणजे जे की स्लिप डिस्क जे होते, जी नॉर्मल डिस्क टिश्यू आहे आणि स्लिप डिस्क झालेली म्हणजे जी बाजूला सरकलेली चकती आहे ती देखील आपण अतिशय ॲक्युरेट पद्धतीने ओळखू शकतो. नसांची पोझिशन आपल्या शरीरातील आपण ओळखू शकतो. त्यानंतर कुठे काही सूज आलेली आहे ही देखील आपण जाणून घेऊ शकतो. तर मुळात MRI म्हणजे हे काही ट्रीटमेंट किंवा ते काही उपचार पद्धती नसून हे फक्त निदान करण्याचं एक माध्यम आहे. हे सर्वात पहिले आपण जाणून घेतले पाहिजे. तर यानंतर आपण जाणून घेऊयात डिस्क बल्ज म्हणजे काय. तर सर्वात कॉमनली MRI मध्ये एक शब्द वापरलेला आपण बघितला असेल त्याचं नाव आहे डिस्क बल्ज. डिस्क बल्ज म्हणजे काय? नॉर्मली 2 हाडांच्या मध्ये जी डिस्क असते ती थोडीशी नॉर्मली बल्ज होते आणि थोडंसं बाहेर येते, त्याला आपण डिस्क बल्ज म्हणतो. त्याचा डिस्क बल्ज हे नॉर्मली 60 ते 70% नॉर्मल इंडिव्हिज्युअलमध्ये देखील बघायला भेटते. तर याचा अर्थ आपण आजारी आहोत का किंवा आपल्याला मणक्यांचा आजार आहे का? तर त्याचा अर्थ नाही. मणक्यांच्या गादीची काही प्रमाणात झीज झाल्यामुळे आपल्याला जो आजार होतो त्याला डिस्क बल्ज म्हणतो. नॉर्मली बल्ज म्हणजे फुगा आणि थोड्याशा प्रमाणात डिस्कची गादी आहे ती फुगलेली आहे याचा अर्थ डिस्क बल्ज. हा काही फार मोठा मुळात असा काही घाबरण्यासारखा आजार नसून या आजारामध्ये आपण आताच जर आपल्या बॉडीमध्ये जर काही चेंजेस केले किंवा आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीमध्ये काही चेंजेस केले आणि आपण पाहिजे तेवढी एक्सरसाइज जर व्यवस्थित केली तर ह्या डिस्क बल्जपासून आपण पॉईंट ऑफ रिटर्न म्हणजे परत देखील नॉर्मल होऊ शकतो. त्यानंतर आपल्याला खूप कॉमनली बघायला भेटतं MRI मध्ये स्लिप डिस्क किंवा डिस्क प्रोलॅप्स. स्लिप डिस्क आणि प्रोलॅप्स ह्या 2 वेगवेगळ्या आजार नसून हा एकच आजाराच्या 2 नावे आहेत, ज्याच्यामध्ये आपण हे समजून घेऊयात की डिस्क बल्ज नंतर होणारा जो आजार आहे त्याला डिस्क स्लिप डिस्क किंवा डिस्क प्रोलॅप्स असं म्हणतो. डिस्क बल्ज म्हणजे नॉर्मली नसांवर ताण पडत नाही, त्यामुळे पेशंटला काही मायनर स्वरूपात फक्त बॅक पेन जाणवतं. पण स्लिप डिस्क किंवा डिस्क प्रोलॅप्समध्ये डिस्क अक्षरशः पूर्णपणे बाहेर येऊन आपल्या नसांवरती ताण देते आणि तो ताण करंट घेऊन जाणारी जी शायटिक नर्व आहे त्यावरती येतो आणि त्यानुसार आपल्या पायांमध्ये झणझण होणे, मुंग्या येणे, पायाला कमजोरी येणे किंवा चालताना आपला तोल जाणे हे सर्व काही आपण बघू शकतो. त्यानंतर सर्वात कॉमन बघायला भेटतं ते आहे स्पायनल कॅनाल स्टेनोसिस. स्पायनल कॅनाल स्टेनोसिस म्हणजे काय? आपल्या मणक्यांमध्ये जाणारे जो रस्ता आहे ज्याला आपण स्पायनल कॅनाल म्हणतो, ज्या कॅनालमधून आपली नर्व जाते त्याला स्पायनल कॅनाल असं संबोधित केलं जातं. थोडक्यात हे एक पाईपलाईन असल्यासारखी पाईप असतो. बेसिकली जेव्हा आपलं वय वाढतं, आजारांचं स्वरूप थोडंसं आपलं हाडं ठिसूळ होतात, मग आपले काही नॉर्मल हाडं आपल्या शरीराला स्टेबिलिटी देण्यासाठी आपल्या मणक्यातील जागा बारीक होते, म्हणजे सर्व गोष्टी एकत्र येतात आणि नसांचा जाण्याचा रस्ता बारीक करतात. याला आपण स्पायनल कॅनल स्टेनोसिस म्हणजे स्पायनल स्टेनोसिस असं म्हणतो. बेसिकली स्टेनोसिस म्हणजे जागा कमी असणे
आणि या आजाराचे असे सिम्पटम्स असतात की थोडं चालल्यानंतर पेशंटला बसावं वाटणे, पायामध्ये जडपणा येणे, कापसावर चालल्यासारखी फिलिंग येणे आणि पुढे वाकल्यानंतर थोडा आराम भेटणे. तर हे स्पायनल स्टेनोसिस हे उतार वयामध्ये बघायला भेटतं. किंवा एखाद्या पेशंटमध्ये जेव्हा स्लिप डिस्क होऊन पूर्णपणे ती कॅनलला दाबत असेल किंवा कॅनलमधील जागा पूर्णपणे कमी करत असेल, त्यावेळेस देखील कॅनल स्टेनोसिस बघायला भेटतं. तर या सर्वांसोबत MRI मध्ये अजून देखील काही शब्द आपण बघू शकतो, जसे की स्पॉन्डिलोसिस म्हणजे मणक्यांची झीज होणे, त्यानंतर डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे उतार वयामध्ये होणारे मणक्यातील बदल, त्यानंतर नर्व कंप्रेशन म्हणजे नसांवरील दाब व फॅसेटल हायपरट्रॉफी म्हणजे आपल्या मणक्यांच्या 2 हाडांना जोडणाऱ्या जॉईंटवर सूज येणे. हे सर्व काही आजार नसून ह्या आजाराचे काही सिम्पटम्स असतात आणि हे जेव्हा आपण शब्द वापरतो तर आपण MRI मध्ये जेव्हा बघतो तेव्हा आपण मुळात घाबरलं नाही पाहिजे. हे सर्व शब्द आपल्याला असणाऱ्या आपल्या स्पाईनमधील बदलांमुळे बघायला भेटतात आणि बहुतांश वेळेस म्हणजे 70% वेळेस ते काही मोठ्या आजाराची लक्षणं नसून आपल्याला फक्त माइल्ड मणक्यांमध्ये आपल्याला कमी स्वरूपात मणक्यांमध्ये बदल झालेले आहेत असा त्याचा अर्थ ग्राह्य धरला जातो. म्हणून आम्ही नेहमी म्हणत असतो MRI मध्ये कधी कधी आजार खूप गंभीर स्वरूपाचा असतो पण पेशंटला त्रास काहीच नसतो. या उलट पेशंटला खूप त्रास असतो आणि MRI मध्ये काही जास्त फरक किंवा जास्त बदल नसतात. याचा अर्थ आम्ही असा समजतो की आपल्याला रुग्णाला ट्रीटमेंट द्यायची आहे, आपल्याला MRI ला ट्रीटमेंट नाही द्यायची आहे. याचा अर्थ MRI असणे गरजेचे आहे परंतु MRI मध्ये झालेल्या बदलानुसारच आपण ट्रीटमेंट द्यावी हे अत्यंत चुकीचे आहे. MRI रिपोर्ट म्हणजेच अंतिम निर्णय नाही. MRI रिपोर्ट हा फक्त एक संदर्भ म्हणून आपल्या आजाराशी आणि आपल्याला असलेल्या त्रासाशी त्याचा मेळ घालून आपण ट्रीटमेंट प्लॅन तयार करण्यासाठी MRI चा वापर केला जातो. तर केवळ आणि केवळ MRI रिपोर्टवरती अवलंबून राहू नका. आपण गुगल सर्च करत असाल तर ती एक चांगलीच गोष्ट आहे, परंतु जे MRI मध्ये रिपोर्ट्स दिलेले असतात किंवा शब्द दिलेले असतात त्याला तंतोतंत वेगळ्या संदर्भात देखील वापरून ते आजारांचं तुम्हाला घाबरून देण्याचं काम देखील करू शकतात. त्यामुळे एक्सपर्ट डॉक्टर म्हणजे सुपर स्पेशालिस्ट स्पाईन सर्जनच्या मदतीने MRI बसून जाणून घ्यावा. आपल्या आजारांबद्दल देखील जाणून घेणे हा आपला अधिकार आहे आणि त्या अधिकारानुसार आपल्याला ट्रीटमेंट देखील योग्य भेटणे हा देखील आपला एक हक्क आहे. तर या आजारांमध्ये बहुतांश वेळेस आपण घाबरतो आणि मणक्यांच्या आजारांना MRI रिपोर्ट बघून आपण त्यावर विचार करतो. तर थोडक्यात MRI हा फक्त एक निदान करण्याचा माध्यम आहे. ट्रीटमेंट मात्र एका सर्जन स्पेशलिस्ट स्पाईन सर्जनकडूनच घ्यायला हवी. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.